नमस्कार. रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सोन्याचे भाव उतरणार. रक्षाबंधनला सोन्याचे भाव 50,000 पर्यंत येणार. काही जणांनी सोन्याच्या अटकल्या लावल्या, तर काही जणांनी सोन्याच्या भावामध्ये वाढ होणार असं सांगितलं. मात्र आज मी तुम्हाला मुद्देसूद सांगणार आहे की आजचे सोन्याचे भाव काय आहेत, रक्षाबंधनला भाव काय होणार आणि आपण विकत घ्यायचं का नाही घ्यायचं. बघा, प्रत्येक जणांनी प्रत्येक गोष्टीला जे आहे आपल्या पद्धतीने अर्थ लावून रक्षाबंधनच्या निमित्तावर सोन्याच्या ताज्या भावाची किंमत काय होऊ शकते हे सांगितलं. मात्र आता प्रत्येकालाच रक्षाबंधनला सोनं विकत घेता येतं का? खरंच सोन्याचे भाव कमी होणार आहेत का? काही सगळं अफवा आहे का? सोन्याचे भाव वाढणार आहेत? तुम्हाला इन्व्हेस्ट करता येईल का? या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी आज व्हिडिओ मार्फत देणार आहे. बघा, रक्षाबंधन जवळ आलं आणि आता 22, 24, 18 कॅरेट सोन्याचे भावही काय चालू आहेत हे तुम्हाला सांगणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवसांपर्यंत दरात घट होऊ शकते का, हा सर्वात मेन मुद्दा उपस्थित होतो. यानंतर मात्र सध्या आठवडाभर आणि उत्सवांच्या काळात सोन्याच्या दरात चढ उतार होतात. सुवर्ण दर सध्या स्थिरतेकडे झुकले आहेत, परंतु शॉर्ट टर्म परिवर्तन होऊ शकते. याचा अर्थ काय असू शकतो? रक्षाबंधनला खरेदी वाढली तर सोन्याच्या दरात घटही होऊ शकते आणि वाढही होऊ शकते. मात्र ही शॉर्ट टर्म पद्धत आहे, ही लॉंग टर्म पद्धत नाही आहे. सध्या भाव स्थिर आहेत. भाव स्थिर किती आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे. आजचे ताजे भाव काय आहेत. मात्र त्यानंतर मात्र तुम्हाला एक गोष्ट ही सांगणार आहे की रक्षाबंधनपर्यंत या भावांमध्ये काय घसरण होऊ शकते. हे लक्षात ठेवा की रक्षाबंधनच्या दिवशी किंवा त्याच्या 2-3 दिवस अगोदरपासून सोने खेळायला सुरुवात होईल. म्हणजे कसं, तर आता समजा 90,000 असेल तर 1,00,000वर जाईल किंवा 80,000 वर येईल. कारण त्यावेळेस ट्रेंड येतो ना, तर विकत घेण्यासाठी लोकांची इच्छा वाढते. काही जणांना आपल्या सण साजरे करण्यासाठी सोनं विकावं सुद्धा लागतं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये सोन्याच्या भावामध्ये ट्रेंड जे आहे बदलत असतो आणि ह्याच पद्धतीनं जे आहे सोन्याचे भाव बदलणार. आता बघा, क्वानंट म्युच्युअल फंड तर्फे सांगण्यात आले आहे की निकट भविष्यात अगदी पुढील 2 महिन्यातच सोने USD मध्ये 12 ते 15% खाली येऊ शकते. ही मर्यादा अल्पकालीन घसरण आहे. आता हे क्वानंट म्युच्युअल फंड जे आहे यांनी काय सांगितलं आहे, भविष्य काय केलं आहे की सोने जे आहे 12 ते 15% खाली येऊ शकते. म्हणजे जर आज 1,00,000 भाव आहे तर 1,00,000चं सोनं 85 वर येऊ शकतं. 22 कॅरेटचा भाव 90 आहे तर त्याचं सोनं 75 वर येऊ शकतं. 18 कॅरेटचा 70 असेल तर 70 55, 60 वर येऊ शकतं. हे जे आहे क्वानंट म्युच्युअल फंडने सांगितलं आहे. म्हणजेच काय, तर पुढच्या 2 महिन्यात सोने USD मध्ये 12 ते 15% खाली येऊ शकते. ही मर्यादा अकल्पित असेल. आता बघा, बँक बाजारने पण सोन्याचा अंदाज दिला आहे. सोन्याचा बँक बाजारचा अंदाज आहे की 2025च्या पुढील तिमाहीपासून भारतात US डॉलर मजबूत होणे, व्याजदर वाढ आणि सोन्याची मागणी कमी होणे यामुळे सध्या उच्च पातळीपासून थोडीशी घसरण होऊ शकते. बँक बाजार ही एक मोठी वेबसाईट आहे आणि तिने जे आहे अंदाज दिला आहे की 2025च्या पुढील तिमाहीपासून म्हणजेच 3 महिन्यापासून US डॉलर मजबूत होणे, व्याजदर वाढ आणि सोन्याची मागणी कमी होणे यामुळे सध्या सोन्याच्या पातळीशी थोडीशी घसरण होईल. मग ही घसरण किती आहे हे सांगता नाही येणार. म्हणजेच जलद घसरण घडलेल्या फॉल सहसा आठवड्यात, परंतु दीर्घकालीन दृष्टिकोनाच्या सोन्याची किंमत पठण म्हणजेच काय, तर अपवर्ड राहण्याची शक्यता असते. आणि यानंतर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, भविष्यात सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते का, तर लघुकालीन म्हणजे काय म्हणतात त्याला, वीक्स ऑफ मंथ मध्ये होय. म्हणजे कसं, महिन्याच्या काही आठवड्यांमध्ये विशेषतः डॉलर सक्ती होणे, फेड दर वाढणे, सुरक्षित आश्रयविरोधात मागणी कमी होणे यानुसार सोन्याच्या दरात सॉफ्टिंग होऊ शकते. आता बघा, आजचा सोन्याचा ताजा भाव काय आहे मी तुम्हाला 10 ग्रॅमचा आणि सुमारे जे आहे 1 ग्रामचा भाव सांगणार आहे 18-24 कॅरेटचा. तर 18 कॅरेट जे आहे आजच्या भावामध्ये 7,605 प्रति ग्राम चालू आहे. हे मार्केटचा सराफा भाव आजचा आहे. 22 कॅरेट 9,295 प्रति ग्राम चालू आहे. हे मार्केटचा आजचा सराफा भाव आहे. आणि 24 कॅरेट शुद्ध सोनं आजचा भाव आहे 10,140 प्रति ग्राम. आज मार्केटमध्ये सोन्यामध्ये भाव कमी झाला का वाढला यावरून आपल्याला लक्षात येतं की सोनं जे आहे स्थिर आहे. देशव्यापी सरासरी जर तुम्हाला पकडायचाच झाला तर मात्र 22 कॅरेट सोनं आज 90,000 प्रति 10 ग्राम आहे. तर मात्र 24 कॅरेट शुद्ध सोनं 99,825 प्रति 10 ग्राम चालू आहे. यावरून तुम्हाला लक्षात येईल की सोन्याचे भाव आजचे काय आहेत.
आता बघा, गोल्डमॅन सेच आणि JP मॉर्गन यांसारख्या मोठ्या संस्थांच्या अंदाजानुसार 2025-26 मध्ये सोनं पुन्हा हाय गाठेल. अधिक गंभीर आर्थिक संकट किंवा US रिसेशन झाल्याची औंस म्हणजेच तिकडच्या सोन्याचा भाव असतो जो $3700 ते 4000 म्हणजेच भारतीय रुपयामध्ये 1 ते 1.10 लाख प्रति 10 ग्राम म्हणजेच काय, तर सोन्याची दर इथं वाढू शकतात असं त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर वर्ल्ड गोल्ड काउन्सिल हे जे मी काही तुम्हाला सांगत आहे हे सगळे जे आहे मजबूत सोन्याबद्दल जे आहे दावे करतात आणि यांच्या दाव्यात तथ्य असते. वर्ल्ड गोल्ड काउन्सिल या अहवालानुसार Q2 मध्ये केंद्रीय बँकाच्या खरेदीत थोडी मंदी आली आहे, परंतु त्यांच्या मागणीचं स्ट्रक्चरल ट्रेंड कायम असल्याने दीर्घकालीन वाढ होण्याची शक्यता आहे. तर दोन संस्था सांगतात की सोनं स्वस्त होऊ शकतं, मात्र काहीच काळाकरता, आठवड्याकरता. मात्र दोन संस्था हीच दावा करतात की सोनं महाग होणार आणि तेही दीर्घकाळाकरता. सारांश काय ह्याच्यात निघतो, तर रक्षाबंधन जवळ आहे, किमती स्थिर आहेत, किंचित घटकावर जे आहे सोनं अवलंबून असू शकतं. म्हणजेच काय, तर ह्या 2-4 दिवसात सोनं स्वस्त होऊ शकतं, थोडीशी घट होऊ शकते किंवा महाग होऊ शकतं. आता पुढील 1-2 महिन्याचा जर विचार करत असतो आपण, तर थोडी घट होण्याची शक्यता नक्कीच आहे. एका संस्थेनं सांगितल्याप्रमाणे 12 ते 15% घट, परंतु सतत निरीक्षण आवश्यक आहे. म्हणजेच कसं, की घट कोणत्या दिवसापर्यंत होईल. आता तुम्ही असं नाही सांगू शकत की आज सोनं 10,000 उतरलं तर उद्या 10,000 उतरूनच जाईल, असं नाही. सोन्याचा घट हे 2-4 दिवसापुरतीच मर्यादित राहील आणि पुन्हा वाढेल, तेही सांगण्यात येत आहे. आता दीर्घकालीन म्हणजे सालभरासाठी जर आपण विचार करत असतो, तर पुढे दर वाढण्याची शक्यता जास्त आहे. सोने सुरक्षित आश्रय आणि रिझर्व्ह विधिकरणासाठी महत्त्वाचे असल्याने सुरक्षाच्या कारणामुळे जे आहे सोनं महत्त्वाचं आहे आणि घट होण्यापेक्षा वाढ होण्यावर जास्त महत्त्व आहे. जर रक्षाबंधनाला सोन्याची खरेदी करायची असेल, तर सध्या उत्सवाची मागणी वाढल्यामुळे किंमत स्थिर किंवा किंचित वाढू शकते किंवा किंचित कमी होऊ शकते, पण ही तात्पुरती गोष्ट आहे. किमतीत थोडीशी घसरण होऊ शकते, पण ती अल्पकालीनही असू शकते. दीर्घकालीन गुंतवणूकदार असल्यास किमतीत थोडा डीप येताना खरेदी करणे एक मौल्यवान संधी ठरू शकते. म्हणजे याचा काय अर्थ आहे, की तुम्ही सोन्या चांदीच्या भावावर सातत्यानं लक्ष ठेवा. जसे मी तुम्हाला आता सांगतो, चांदीचा भाव मागच्या महिन्यात 98,000 होता, ते वाढून डायरेक्ट 1,18,000 प्रति किलोवर गेला. म्हणजे आता काय झालं, चांदीच्या भावात वाढ झाली, पण कितीने झाली, जवळपास 20,000. आणि हे ज्यांनी भापलं त्यांनी चांदी घेतली असलेली विकली असेल. मात्र आता बघा, आज चांदीचा भाव 1,05,000 1,15,000 वर आहे. म्हणजेच काय, तर जाग्यावरच 3,000ची घसरण झाली. ह्यालाच म्हणतात खेळ. ज्यावेळेस स्वस्त असतं त्यावेळेस विकत घेणं, ज्यावेळेस महाग असतं त्यावेळेस विकणं. आता सोनं 1-1 ग्रामपासूनच जुळवायला गेलो तरी आपल्याला भविष्यासाठी सुरक्षितता निर्माण होऊ शकते आणि आपल्या पुढच्या पिढ्याला सोनं आपण देऊ शकतो. कारण 1 तोळा सोनं विकत घेणं हे सध्याच्या दृष्टीत थोडंसं गरीब आणि सामान्य लोकांसाठी अडचणीचीच बाब आहे. तर मित्रांनो, सोने आणि चांदीच्या अशाच अपडेटसाठी व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.